मग आपल्याला काय करायचं आज इंग्रजीतला एक जो भाग आहे मॉडल वर्ब्स असं म्हटलं जातं. मॉडल वर्ब्स, तो मॉडल वर्ब मध्ये आपल्याला काय बघायचं आज? कॅन. where is equal can. When we use the can, what is the mean by can? Can means शकणे. शकणे म्हणजे काय? आपल्याला चुलीवरती किंवा चुलीत लाकडं टाकून हिवाळ्यात जसं शेकत जसं ते शकणे. कॅन मीन्स हिअर इज द पॉसिबिलिटीज, शक्यता. काय? शक्यता. म्हणजे तुम्हाला दर्शवायचं काय आहे? मी हे करू शकतो, मी गाऊ शकतो, मी खेळू शकतो, मी जाऊ शकतो, मी पाहू शकतो, मी नाचू शकतो, मी ते करू शकतो, मी अभ्यास करू शकतो, मी 100 पैकी 100 मार्क मिळवू शकतो. पॉसिबिलिटीज. तुमची क्षमता काय आहे? व्हॉट यू हॅव अ पॉवर. तुमची शक्ती किती आहे? ठीक आहे. म्हणजे तुमच्यामध्ये यू हॅव अ पॉवर, तुमची करण्याची शक्यता किती आहे? ॲबिलिटी, तुमची क्षमता किती आहे? क्षमता. मी 100 किलोचं वजन उचलू शकतो, मी 1000 किलोचं वजन उचलू शकतो. आय कॅन पिक अप 1000 kg. म्हणजे मी 1000 किलो वजन उचलू शकतो. आय कॅन पिक, मी ते उचलू शकतो. म्हणजे असं काही दाखवायचं असेल तर त्यावेळेस कॅनचा उपयोग, या मॉडल वर्बचा उपयोग आपण करतो. पॉसिबिलिटीज. द रेन कॅन पॉसिबल टुडे, द रेन कॅन पॉसिबल नाउ. पाऊस पडण्याची शक्यता. ज्यावेळेस शक्यता आहे हे दाखवायचं असेल त्यावेळेस ऍट दॅट टाइम वी कॅन यूज द वर्ड्स ऑफ कॅन. यू कॅन विन, तुम्ही जिंकू शकता. यू कॅन मेक 100 out of 100 मार्क्स. तुम्ही 100 पैकी 100 मार्क घेऊ शकता. यू कॅन, इफ यू स्टडी हार्ड यू कॅन मार्क 100 out of 100. तुम्ही जर चांगली स्टडी केली, त्याला अभ्यास केला, तुम्ही 100 पैकी 100 मार्क यू कॅन गॉट इट. तुम्ही ते मिळवू शकता. या दृष्टिकोनातून इम्पॉसिबिलिटी. क्षमता काय? अशक्यता आहे. सर ही कॅनॉट डू दिस वर्क बिकॉज ही सी दे वीक. सर तो ते काम करू शकत नाही कारण तो कमजोर आहे. ही इज सो वीक. सर ही इज सो लेझी. किंवा सर ही कॅनॉट स्टडी सर सो बिकॉज ही इज अ लेझी बॉय. तो असे मुलं आहे. प्लस ही इज अ लेझी गर्ल. सर सी कॅनॉट कुक द फूड. ती स्वयंपाक करू शकत नाही सर बिकॉज सी इज अ लेझी गर्ल. ती आळशी मुलगी. सर ही कॅन जम्प व्हेरी हाय बिकॉज ही इज अ स्ट्रॉंग. सर ही कॅन जम्प. सर तुम्ही मारू शकतो का? बिकॉज ही इज अ स्ट्रॉंग. हे हॅव प्रॅक्टिस. त्यांनी खूप सराव केलेला आहे. सो सी कॅन, ही कॅन. म्हणजे ज्यावेळेस शक्यता आहे. त्यानंतर इन्क्वायरी, चौकशी करायची. समवन कॅन इन्क्वायरी. तुमची कोणीतरी चौकशी करू शकतं. समबडी हॅज कम yesterday and they can inquire about your and your family. काही लोक आले आणि त्यांनी तुमच्या फॅमिली, कुटुंबाच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत चौकशी केली. हाऊ इज ही, कसा आहे, व्हॉट इज हिज नेम, व्हॉट इज हिज डेट ऑफ बर्थ, व्हॉट इज द नाव प्रेझेंट स्टेटस, त्याचं वर्तमानातील स्थिती काय आहे त्याची. या स्वरूपात जर असं काही सांगायचं असेल त्यावेळेस सुद्धा समवन कॅन कम हिअर अँड दे विल इन्क्वायर यू. ते विचारू शकतात. इफ आवर एक्झामिनर हॅज कम इन आवर स्कूल, जर परीक्षा केंद्र करून घेतात त्यावेळी तुम्हाला विचारतात, चौकशी करतात. सरांनी हे शिकवलं का, हे बाकी आहे का, हे राहिलं का. दॅट इज इन्क्वायरी. दॅट इज इन्क्वायरी. चौकशी आहे. बरोबर. अशा प्रकारचे ज्यावेळेस काही शब्द असतील त्यावेळेस ते जर वापरायचे असतील म्हणजेच ते कॅनच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस कॅन असते म्हणजे कॅनच्या संदर्भातील सर्व शब्द आहेत. आणि आपल्याला कॅन हा शब्द यूज करून, हे मॉडल वर्ब यूज करून आपल्याला काही वाक्य समजून घ्यायचे आणि यू कॅन यूज दॅट टाईप ऑफ द सो मेनी सेंटेन्सेस इन युअर रनिंग लाईफ. तुम्ही तुमच्या चालू जीवनात सुद्धा यू कॅन यूज दिस वर्ड ऑफ मॉडल वर्ब ऑफ कॅन. ओके. तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं, या ठिकाणी तुम्हाला कळलंय का, तुम्हाला काही म्हणजे वर्तमानातली स्थिती तुम्ही काय करू शकता. यू कॅन डू दिस. तू करू शकतो. कॅन यू, तू करू शकतोय का? येस सर आय कॅन. कॅन यू इट 10 चपाती. तू 10 पोळ्या खाऊ शकतो का? कॅन यू खाऊ शकतो का? यस नो. पॉसिबिलिटीज, क्षमता, शक्यता. ठीक आहे. या स्वरूपात आणि तिथं काय सांगलंय ना आपल्याला समजून घ्यायची काही वाक्य. या वाक्यानुसार आपण समजून घेऊ. काय सांगलं, हिअर इज द आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. मी समस्या सोडवू शकतो. शकणे, शकणे. आय कॅन सॉल्व म्हणजे सोडवणे. यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. तू प्रश्न हे सोडवू शकता. राईट द आन्सर. यू कॅन राईट द आन्सर. तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे समस्या. ओके. तर मग यू कॅन सॉल्व, सोडवणे द प्रॉब्लेम.
जी काही समस्या आहे प्रॉब्लेम तुम्ही ती सोडवू शकता. यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. देन सेकंड वन, ही कॅन लिफ्ट 100 kg. ही कॅन लिफ्ट 100 kg. म्हणजे तो 100 किलोग्रॅम वजन उचलू शकतो. तो 100 किलोग्रॅम वजन उचलू शकतो. ओके. तर ही कॅन लिफ्ट 100 kg. म्हणजे तो 100 किलो वजन काय करू शकतो, उचलू शकतो. कॅन शकतो. ठीक आहे. कॅन यू ईट द 10 चपातीज. 10 चपात्या खाऊ शकतो का? कॅन यू ड्रिंक द 100 लिटर्स मिल्क. तू 100 लिटर दूध पिऊ शकतो. कॅन यू रन कंटिन्युअसली 10 या 2 hours 2 तास तू पळू शकतो. कॅन यू रन? नो सर, नो सर. कॅन यू स्लीप 24 hours. तू 24 तास झोपू शकतो का? समवन कॅन से यस सर, मी झोपू शकतो. काही लेझी असतात, समवन हॅज अ लेझी बॉय, लेझी गर्ल. काही मुलांचं कामच असतं नुसतं झोपणं असतं काही. कॅन यू स्टडी रेग्युलरली 24 hours. तू 24 तास अभ्यास करू शकता का? नो सर. म्हणजे कॅन यू त्या संदर्भात. त्यानंतर आय कॅन नॉट आय कॅन नॉट डू दिस. मी ते करू शकत नाही. काय? मी ते करू शकत नाही. मी ते करू शकत नाही. ओके. त्यानंतर आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. मी समस्या सोडवू शकतो. मी समस्या सोडवू शकतो. ओके. प्रॉब्लेम. त्यानंतर ही कॅन लिफ्ट 100 kg. तो 100 किलो वजन उचलू शकतो. तो 100 किलो वजन उचलू शकतो. ठीक आहे. वजन उचलू शकतो. त्यानंतरचं काय आहे? आय कॅनॉट डू दिस. मी ते करू शकत नाही. कॅनॉट नकार निगेटिव्ह आहे. कॅनॉट. त्यानंतर ही कॅन नॉट वॉक. सर तो चालू शकत नाही. वाय ही कॅनॉट वॉक? समवन हॅज इल, तो आजारी आहे किंवा सी किंवा ही इज अ सो लिटिल बॉय किंवा सो लिटिल बेबी. तो लहान मुलं आहे किंवा लहान बाळ आहे. सो ही कॅनॉट वॉक. तो चालू शकत नाही. वॉक म्हणजे चालणे. ही कॅनॉट चालू शकत नाही. तो चालू शकत नाही. तो चालू शकत नाही. याच ठिकाणी आपण या ठिकाणी हे घेतलं. आय कॅन नॉट वॉक. सर मी चालू शकत नाही. सी कॅन नॉट वॉक. सर ती चालू शकत नाही. दे कॅन नॉट वॉक. सर ते चालू शकत नाही. इट कॅन नॉट वॉक. ते चालू शकत नाही. या स्वरूपातले जे काही आपले वर्ब आहे, जे सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचा यूज करून आपण या प्रकारचे वाक्य आपण पुन्हा अजून करू शकतो. त्यानंतर काय विचारलंय? वी कॅन डू इट. सर मी ते करू शकतो. आम्ही ते करू शकतो. वी आम्ही कॅन डू इट. आम्ही ते करू शकतो. वी कॅन डू इट. आम्ही ते करू शकतो. यू कॅन डू इट. तू ते करू शकतो. सी कॅन डू इट. ती ते करू शकते. इट कॅन डू इट. ते करू शकतात. ओके. या संदर्भात तुम्ही कॅनचा उपयोग करू शकता. त्यानंतर कॅन यू हेल्प मी. कॅन यू हेल्प मी पॅक माय बॅग. तू माझी बॅग करायला मदत करशील का? कॅन यू हेल्प मी. तू मला मदत करू शकतो का? हिअर इज द क्वेश्चन. प्रश्न तयार झालाय. सुरुवातीला जर इफ यू यूज द कॅन इन स्टॉप सुरुवातीला जर घेतलं तर तो प्रश्न तयार होतो. मदत घेतल्यानंतर ते साधारण वाक्य तयार होतं. परंतु सुरुवातीला घेतलं कॅन यू, कॅन सी, कॅन दे, कॅन इट, ते करू. कॅन दे इट ते करू शकतात. कॅन दे प्ले ते करू शकतात. का ते प्ले खेळू शकतात का? या स्वरूपामध्ये काय म्हटलं आहे? कॅन यू हेल्प मी. तू मला मदत करू शकतो का? बॅक माय बॅग. बॅक माय. मग या ठिकाणी आपण काय बघितलं? या ठिकाणी कॅन यू हेल्प मी बॅक माय बॅग. म्हणजे तू मला बॅग पॅक करण्यासाठी, बंद करण्यासाठी मदत करू शकशील का? सुरुवातीला कॅन घेतलं तर क्वेश्चन म्हणजे प्रश्न तयार. त्यानंतर कॅन वी गो. कॅन वी गो. कॅन वी गो फॉर अ मूवी टुडे. मूवी म्हणजे चित्रपट. मूवी म्हणजे चित्रपट. टुडे म्हणजे आज. आज आपण चित्रपट बघायला जाऊ शकतो का? आज आपण चित्रपट बघायला जाऊ शकतो का? कॅन वी प्ले टुडे. कॅन वी प्ले नाऊ. आता आपण जाऊ शकतो का? कॅन यू ईट नाऊ. आता आपण जेवण करू शकतो का? नाही करू शकत, कारण सध्या आपला वर्ग चालू आहे. कॅन यू लिव्ह द स्कूल. शाळेला आता सुरू देऊ शकतो का? नाही, बिकॉज इट स्कूल टाइम. सध्या शाळेचा वेळ आहे. ओके.
तर ह्या स्वरूपामध्ये कॅन जर सुरुवातीला आला असेल तर समजा प्रश्न करायचा. ओके, जसं की आपण या ठिकाणी 2 कॅनचे झाले आणि हा कॅनचा आहे. दे कॅन प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळू शकतात का? कॅन दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळू शकतात का? इथं प्रश्न तयार झाला. त्यानंतर यू कॅन यूज माय पेन. तू माझा पेन वापरू शकतो. नाही नाही, वापरू कॅन शकतो. सुरुवातीला असं प्रश्न तयार होईल. इथं काय यू कॅन यूज माय पेन. तुम्हाला पेन वापरू शकतो. शी कॅन स्पीक इंग्लिश. ती इंग्लिश बोलू शकते. शी कॅन स्पीक इंग्लिश. I can I can swim. मी पोहू शकतो. You can swim. तू पोहू शकतो. They can swim. ते पोहू शकतात. We can swim. swim. आम्ही पोहू शकतो. पोहणे. Swim. ओके. त्यानंतर कॅन वी गो फॉरवर्ड मूवी. आपण चित्रपटाला पुढे जाऊ शकतो का? या स्वरूपामध्ये कॅनचा वापर जो आहे तर काय काय झालं? पॉवर असेल, ॲबिलिटी असेल, पॉसिबिलिटीज असेल, इम्पॉसिबिलिटीज असेल, इन्क्वायरी असेल, चौकशी असेल, या स्वरूपामध्ये अशा काही चौकशी करायच्या असतील त्या संदर्भातले काही वाक्य यामध्ये येतात. याची क्षमता या ठिकाणी इम्पॉसिबल. आय कॅनॉट डू दिस. कॅनॉट, इम्पॉसिबिलिटी म्हणजे अशक्य. आणि या स्वरूपामध्ये इन्क्वायरी. कॅन ही प्ले क्रिकेट? इन्क्वायरीज आहे. तो क्रिकेट खेळू शकतो का? कॅन ही गॉट 100 मार्क्स? हा 100 पैकी 100 मार्क मिळू शकतो. कॅन ही गॉट 100 मार्क? ही चौकशीच आहे ना. सर तो हुशार आहे का तो? कॅन ही स्टडी? सर आपण कॅन ही गॉट 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स? तर इंग्रजीमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळू शकतो का? कॅन एक प्रकारची चौकशीच आहे. इम्पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी. कॅन शक्यता. सर ही कॅन डू दिस. सर तो करू शकतो. सर ही बीट 100 पीपल. सर 100 लोकांना मारू शकतो बिकॉज इज अ स्ट्रॉंग मॅन. ही काय पॉसिबिलिटीज आहे. सर ही कॅन रन फास्ट 5 किलोमीटर इन 10 मिनिट. सर तो 5 किलोमीटर 10 मिनिटात करू शकतो. ही कॅन रन फास्ट इन 10 मिनिट्स. 5 किलोमीटर 5 किलोमीटरचा अंतर तो 10 मिनिटात करू शकतो. ही कॅन रन फास्ट बिकॉज इज अ स्ट्रॉंग. इज अ स्ट्रॉंग. कारण ती काय आहे? मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. या स्वरूपातले वाक्य आपण कॅनचा यूज जो आहे तो आपण करू शकतो. कॅनचा उपयोग तुम्ही करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारची वाक्य घ्यायची. आय, वी, यू, ही, शी, इट, दे घ्यायची आणि तुम्ही ते करायचे. आता तुम्ही काय करा? वाक्य लिहून. ओके.